हॅलो नमस्कार, मी सानिकेत सायली संजय तुमचं स्वागत करतो सानिकेत चित्रपट संवाद म्हणजेच सानिकेत रिव्ह्यूज या तुमच्या सिनेमा हटके गट्ट्यावर. सॉरी फॉर द माय लुक, कारण एक वेगळा लुक आहे. मागे तुम्हाला स्टेडियम दिसत असेल आणि आपण चित्रपट वेगळ्याच बद्दल बोलतो. पण त्याचं कारण असं, शूटसाठी इथे आहे, थोडा वेळ मिळाला तर म्हटलं चला आपली एक व्हिडिओ बनवूया. आणि आज मी तुमच्यासोबत घेऊन आलोय आरपार हा मराठी चित्रपट. नुकताच मी तो अमेझॉन प्राईमवर पाहिला. त्याच्यामुळे तो 2025 मध्ये जरी रिलीज झालेला असला तरी तुम्हाला जर पाहायचा असेल तर तो अमेझॉन या OTT प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. एक लव्ह स्टोरी एवढ्या टोकाला जाऊन सुद्धा कशी निभावली जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरपार. कॉलेज लाईफमध्ये सुरू झालेली ही लव्ह स्टोरी जेव्हा खरंच निर्णय घेण्याची वेळ येते, खरंच लग्न करण्याची वेळ येते, त्यावेळेला आपण खरंच एकमेकांवर प्रेम करतो का या प्रश्नाचं उत्तर शोधणारी लव्ह स्टोरी म्हणजे आरपार. दिग्दर्शकाने खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे. म्युझिक ओके ओके आहे. यातील काही डायलॉग्स तुम्हाला नॅचरल पद्धतीने आपलेसे वाटतील, कारण तेवढे ते नॅचरल पद्धतीने निभावलेत. ऋता दुर्गुळे हिने प्राची नावाचं कॅरेक्टर प्ले केलंय. सोबतच अमर म्हणजे ललित प्रभाकर, या दोघांचं काम इतकं उत्तम झालंय की बॉलिवूडलाही हे दोघं टफ देत आहेत. या दोघांमधली जी केमिस्ट्री आहे ती मराठीत अशी बघण्यासाठी कुठे मिळतच नाही. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही या केमिस्ट्रीसाठी तरी नक्की बघा. काही वेळा म्युझिक हे तुम्हाला बोर वाटू शकतं, काही गाणी अनवॉन्टेड तिथे टाकली आहेत असंही वाटू शकतं. बट बाकी ओव्हरऑल चित्रपटाबद्दल बोलाल तो खूप तगडी कॉन्सेप्ट घेऊन, खूप ताकदीचा स्क्रीन प्ले घेऊन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उतरला होता आणि तो यशस्वीही ठरला. म्हणूनच हा चित्रपट आता OTTवर अमेझॉनवर पाहायला मिळतो. तुम्हाला जर बघायचा असेल तर तो तिथे अवेलेबल आहे. तो कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया एका नवीन चित्रपटासोबत. तोपर्यंत ओव्हर अँड आउट.